प्रत्येकाने त्या 5-5 माणसाला इथं जे ट्विट शिकलोय ना आपण ते तिथून करायला लावायचंय। जर का 1,20,000 ट्विट आज दिवसभरात जर 5 केले आपण तर 6 लाख ट्विट होतील बरं का। किती? आपली तेवढी अवकात नाही असं आपण समजू। 2 लाख तरी होतील का नाही? तेवढे करवून घ्या। आणि त्यानंतर आता मी तुम्हाला एक सुचवलं, जसं राहुल गांधींना कोणत्या त्या आमदारांनी काहीतरी पत्र व्यवहार केलेला आहे त्या पत्राची कॉपी मिळवा आणि ते ट्विट करा राहुल गांधीला आणि सगळ्यांनी मिळून करा आणि तेच तुम्ही येणार शहांना आणि मोदींना करायचंय। हे लक्षात घ्या। तिघांना पण जाऊ द्या तो जो ते जे पत्र आहे ते। आणि अशाच पद्धतीने एक 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 तुमच्याकडे डॉक्युमेंट येईल। मी तुम्हाला राष्ट्रगीताची जी संकल्पना सांगितली ते 2 ट्विट तर कंपल्सरीच आहे। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि 1 राज्यपाल कंपल्सरी येते आणि मुख्य सचिव हे सगळे टॉप ऑर्डरचे स्टेटचे लोक आहेत। 6 जणांना ट्विट रोज सकाळचं राष्ट्रगीत आणि संध्याकाळचं राष्ट्रगीत जाऊ द्यायचंय। काहीच प्रॉब्लेम नाहीये। आणि याच पद्धतीने तुम्ही आता हा पहिला ट्विट जो करायचं म्हणताय त्याचं काय वाक्यरचना काय काय ते मला ते तिघही मंत्र्यांनी आश्वासन दिलेले होते ते आधी आम्ही त्यांना कळवणार। हे तुमचे आश्वासन ट्विटच्या माध्यमातून पहिला शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना म्हणजे ॲट अ टाइम एकदाच आम्ही ट्विट करणार आहेत। मग परत या आंदोलनमध्ये तुम्ही म्हणाले राष्ट्रगीत काय मग तसे तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक 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 फॉलोअप करतायत। आणि इथे जे काय आपले उदाहरणार्थ आता मी ऍक्टिव्हिटी ज्या दिल्या आहेत ना त्या व्यवस्थित लक्षात घ्या। आता हे शर्ट काढून बसतील पुरुष जे आहेत ना ते शर्ट काढतील उद्या अशा वेळेला त्याचं एक ट्विट जाईल। अशा एक एक ऍक्टिव्हिटी करा। आता महिलांनी सुद्धा आहे ना तुम्ही इथं काय काय गंभीर गोष्टी काय काय ज्या ज्या जणींना अभ्यास करायचा आहे त्या अभ्यास करतानाचा एक फोटो पाठवा। जे सिरियसली अभ्यास करतायत नाही ते त्यांचा एक वेगळा ग्रुप करा, त्याचं अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ बनवा, काही फोटोज बनवा, ते ट्विट करा। इथं चांगल्या चांगल्या रचनात्मक ऍक्टिव्हिटी जेवढ्या होतील ना त्या प्रत्येकाचं ट्विट जाऊ द्या आणि त्या शेवटाला हे लिहा की आम्हाला जुमलेबाजीमध्ये तुम्ही फसवलंय म्हणून। हा त्याचा थंडीचा पण एक काढा। रोज सकाळी आपली जी काय अडचण आहे त्याची आत्ताचा काढा। छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ना त्या सगळ्याचं ट्विट करत चला आणि प्रत्येक ठिकाणी त्याची एक आता तुम्हाला पंचलाईन बनवायला पाहिजे की आम्हाला तुम्ही गंडवलेलं आहे। एक पंचलाईन बनवा। तुम्हाला काय म्हटलंय शब्द काय दिले मुख्यमंत्री काय ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना तुम्ही गंडवले आहे। लाडका भाऊ रडतो आहे, लाडका भाऊ फसवला गेला, लाडक्या भावाला भाऊबीज करायची सुद्धा अवकात राहिली नाही असं सगळं एक 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 काढत राहा आणि हॅशटॅग करत राहा। ठीक आहे चल। ते लाडक्या बहिणी आता यांना नाही ना ते लाडक्या बहिणी यांना नाही मिळणार ते 1,500 का मिळत आहे घेऊ नका बरं का नाही तर गोत येतील। आता साहेबांनी जसे म्हणाले ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला कसे फरक पडतात म्हणजे एक सोशल मीडियाचा संपर्कात राहा आणि कोणाला काही आता ट्विटर आता कोणी डाउनलोड नाही केले तरी हात वरती करा। 1 मिनिट आता आपण एक लक्षात घ्या थोडंसं भावे सरांनी आपले कान उघडलेत। आपण आझाद मैदानावर सकाळी प्रार्थना करत राष्ट्रगीत करत होतो आणि संध्याकाळी राज्यगीत करत होतो असं होतं। पण इथं थोडंसं आपलं जरा ते शिस्त आपण जरा विसरलो तर आता आपण त्याची शिस्त आता आपण राष्ट्रगीताने आपण सुरुवात करू आता आणि मग भोजनाला जाऊ। काही हरकत नाही ना? तर सगळ्यांना या ताई लगेच लाईन मध्ये उभा करा। कुठे गेला ताई? ती झाशीची राणी कुठे गेली? कविता ताई गेली का तिकडे? हा चला। शिक्षक कोण आहे? या सर तुम्ही या सगळ्याला लाईन मध्ये उभा करा। हो का? सावधान विश्राम। पीछे मुड़ेंगे, पीछे मुड़। हाँ पार्टी भाई मुड़ा।